माझी उद्याची बॅग पॅक करून झाली सगळी। मॉर्निंगचे 4:30 मस्तपैकी फ्रेश होऊन मेकअप बिकअप करून आम्ही रेडी झालो आहोत। इकडून मग आम्ही वंशिकाला घेतलं आणि मग आम्ही एकत्र निघालो तिघीजणी मस्तपैकी ऑटोतनं। मस्त थंड थंड हवा खात 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 आम्ही पोचलो। गाईज आम्ही आता जस्ट स्टेशनवर पोचलो आहोत आणि ह्याच्यानंतर आम्हाला कळालं की आम्ही झोपेत असल्यावर लोक कामाला जातात। वा बोरोलीवरून मग आम्ही दादाच्या ट्रेनमध्ये बसलो आदितीची वाट बघत। इकडून आम्ही नाश्त्यासाठी थांबलो। मग आम्हाला प्रियंका भेटली, ती वंशिकाला चिपकूनच होती, सोडतच नव्हती। त्याच्यानंतर आम्हाला खूप भूक लागली होती, तरी पण आमच्या तोंडावर 12 वाजूनसुद्धा आम्ही सेल्फी घ्यायचं काय ऐकत नव्हतो। पायाला तर कॅमेरा कधी सोडवतच नाही। नंतर मग असे मस्त गरमागरम पोहे आले, पोहे बघून आमच्या तोंडाला पाणी सुटलं आणि आम्ही खायला चालू झालो। मग आम्ही इकडून माथेरान जायसाठी टॅक्सी पकडली मस्तपैकी। बाहेरचा व्ह्यूसुद्धा खूप छान होता, थंड थंड आणि एकदम निसर्ग बघण्यासारखा होता, त्यात हिची बडबड। फायनली गाईज आम्ही अशोका हॉटेलवर पोचलो। तिकडचा व्ह्यूसुद्धा खूप मस्त होता, या बघूयाच। लोकेशनवर पोचल्या खूप पाऊस होता, खूप छान छान झाडे होती, ही जागा खूप मोठी होती। हा त्यांचा पूल होता, पूल अतिशय सुंदर होता। आणि त्याच्यानंतर आम्ही पुढे चालत चालत गेल्यावर एंट्री केल्यावरतीच हा एवढा मोठा हॉल होता, प्लस हे बेडरूम्स आहेत, खूप छान होते। आतमध्ये सुद्धा मोठं होतं हे। पुढे गेल्यावरती वॉशरूम आहेत। गाईज तुम्ही सुद्धा नक्की विजिट करा, खूप सुंदर आहे। मला तर हा हॉलच भरपूर आवडला आहे आणि बाहेरसुद्धा। त्यानंतर आम्ही काही असे गेम खेळलो, खूप छान छान ॲक्टिव्हिटीज होत्या, एकदम एनर्जी फुल होत्या गाईज, मज्जा आली। मग येऊन बाबा खूप दमलो, मग फ्रेश झालो मस्तपैकी। आणि त्यानंतर मग ह्या लोकांचा फोटोशूट चालू झाला एकदम मस्तपैकी, बघा जरा। त्यानंतर मस्त असा नाईटला एक सिंगिंग शो ठेवलेला, त्याच्यामध्ये हे सिंगर होते, खूप सुंदर गायलेले, सगळ्या प्रकाराचे गाणी होत्या, सगळ्या जातीतल्या गाणी होत्या, खूप छान वाटत होतं। आणि नाईटसुद्धा खूप सुंदर गेली आणि आम्हाला एवढं आवडलं ना, तर आम्ही त्याच्यामध्ये पूर्णपणे रात्र कशी गेली आम्हाला काहीच कळालं नाही, खूप दमलो। त्यानंतर आम्ही डिनरला गेलो, जेवण खूप छान होतं, गुलाबजामचा बघून तोंडाला पाणी सुटलं आणि राईस अँड दाल, वा वा वा। गुड मॉर्निंग गाईज, खूप मस्त वाटतं उठून, सकाळचा व्ह्यू तर आई शपथ बघू शकता, ही बघा अहिल्याला मध्ये आलंच पाहिजे, खूप सुंदर असा व्ह्यू। गाईज नाश्ता तर वा वा, खूप सुंदर एकदम असा मिळालेला। माझ्या ब्रावोसारखा एक छान आणि सुंदर असा डॉग मला भेटलेला आहे, बिचारा पावसामध्ये भिजू भिजू काय हाल झालेत ते। गाईज ह्यांच्या इकडे रील्स आलेले आहेत मस्त मस्त, हे बघा डान्स तर बघा, बाप रे बाप, काय खरं नाही। त्याच्यानंतर इकडे असे गेम्स होते, सापशिडी, लुडो। मी आणि ताईने तर खूप एन्जॉय केली, आम्ही हरलो पण भरपूर आणि जिंकलो पण भरपूर, पण खूप एन्जॉय केलं, खूप म्हणजे खूप। चला गाईज, आता आम्ही निघत आहे माथेरानवरून, जिथं आम्ही थांबलेलो स्टेसाठी। आता तिकडून आम्ही निघत आहे। पायल माझी मस्तपैकी चालत होती गाईज, आणि एवढा बोजा घेऊन मी अशी मस्त चालते, पण माझे काय हाल झाले ते मलाच माहिती आहे, मी नाही सांगू शकत कोणाला, सॉरी। फायनली गाईज आम्हाला ट्रेन भेटली आणि ट्रेनमध्ये बसायला जागासुद्धा मिळाली। ह्यांच्या इकडे गप्पा चालू झाल्यात बघा। लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका। बाय बाय।